श्री नवनाथ भक्तिसार महात्म्य. श्री नवनाथ भक्तिसार हा नरहरी वंशातील धोंडीसूत मालुकवी यांनी लिहिलेला मराठी भाषेतील एक अतिशय पवित्र व प्रासादिक ग्रंथ आहे. या ग्रंथामध्ये नाथ संप्रदाय स्थापना व तो पुढे वाढवण्यासाठी नवनाथांनी केलेल्या प्रयत्नांचे, गाजविलेल्या पराक्रमांचे, त्यांच्या संक्षिप्त चरित्रासह अत्यंत रसाळ व भावपूर्ण असे विवेचन मालुकवी यांनी केलेले आहे. भाविक भक्त या ग्रंथाचे पारायण श्रद्धेने व मोठ्या भक्तिभावाने करत असतात. त्यांना त्यांच्या आयुष्यात अधिभौतिक व आध्यात्मिक अनुभव येऊन त्यांचे जीवन सुख व समृद्धीने परिपूर्ण होते व या खडतर जीवनातील अडचणी, संकटे व त्रास दूर होत. ग्रंथाविषयी माहिती. हा ग्रंथ नरहरी वंशातील धोंडीसूत मालुकवी यांनी मराठीमध्ये लिहिलेला आहे. शके 1741 प्रमाती संवत्सरात ज्येष्ठ शुद्ध प्रतिपदेस हा लिहून पूर्ण झाला. या ग्रंथाचे एकंदर 40 अध्याय आहेत. 7500 ओव्या आहेत. नाथभक्त व भाविक साधक वर्षभर या ग्रंथाचे आपापल्या पद्धतीनुसार श्रद्धेने व भक्तिभावाने पारायण करीत असतात. पारायण सुरुवात. शुभ दिवशी शुभ नक्षत्रावर गुरुवार, शुक्रवार या दिवशी पारायण सुरू करावे. अश्विनी, रोहिणी, मृग, पुष्य, उत्तरा, हस्त, चित्रा, अनुराधा आणि रेवती ही शुभ नक्षत्रे आहेत. पारायणाची पूर्वतयारी. सकाळी लवकर उठावे. सूर्याला नमस्कार करून ओम चैतन्य गोरक्षनाथाय नमः या मंत्राचा 27 वेळा भक्तीने व श्रद्धेने जप करावा. स्नान करावे. जमल्यास भस्मलेपन करावे. घरातील देवाची पूजा करावी. गायत्री मंत्राचा 27 वेळा किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या दत्त मंत्राचा 108 वेळा जप करावा. पूर्वेकडे अगर पश्चिमेकडे तोंड करूनच शक्यतोवर पारायणास बसावे. आपल्यासमोर पाट मांडावा. त्यावर नवे निळसर वस्त्र घालावे. त्यावर नवनाथ भक्तिसार ही पोथी ठेवावी. आपल्याला बसायलाही पाट किंवा आसन घ्यावे. पारायणाची तयारी. फुले, हार, तुळशी, अक्षता, सुगंधी उदबत्ती, धूप, कलश, विड्याची पाने, सुपाऱ्या, नैवेद्यासाठी पेढे, हिना अत्तर, रांगोळी, पाट, नारळ, दक्षिणा, पळी, ताम्हण, पाण्याने भरलेले तांब्या भांडे आदी. देवांपुढे दत्ताच्या नवनाथासह असलेल्या तसबिरी समोर विड्याची पाने, दक्षिणा व सुपारी, नारळ ठेवावे. सुंदर रांगोळी काढावी. दत्ताच्या नवनाथांसह असलेल्या तसबिरीला हार घालावा. कलशाची स्थापना करावी व फुले, तुळशी यांनी पूजा करावी. उदबत्ती, धूप, दीप समई लावावी व ही समई पूर्ण पारायण काळात अखंड तेवत ठेवावी. पोथीस, फोटोस गंध, फूल, अक्षता व्हाव्यात. अत्तर लावावे. श्री गणपती, कुलदैवत, सद्गुरू व घरातील वडीलधारी मंडळी यांना नमस्कार करावा. पोथीवर हात ठेवून आपली मनोकामना, संकल्प उच्चारावा. उजव्या हाताच्या तळव्यावर पळीने पाणी घेऊन पोथीचे पारायण करण्याचे कारण काय व फलप्राप्ती याचा उच्चार करून ते पाणी ताम्हणात सोडावे. फलप्राप्ती नवनाथांकडून व्हावी म्हणून नमस्कार करावा. पारायण काळात सोवळेच नेसले पाहिजे असे नाही. धूत वस्त्र नेसले तरी चालते. तसेच स्त्रियांनी पारायण केले तरी चालते. यानंतर पारायणास प्रारंभ करावा. पारायणाच्या प्रचलित पद्धती. पारायण 7 दिवसांचे अगर 9 दिवसांचे अशा 2 प्रकारचे करतात. 7 दिवसांचे पारायण. रोजचे वाचन. पहिला दिवस 1 ते 6 अध्याय. दुसरा दिवस 7 ते 12 अध्याय. तिसरा दिवस 13 ते 18 अध्याय. चौथा दिवस 19 ते 24 अध्याय. पाचवा दिवस 25 ते 30 अध्याय. सहावा दिवस 31 ते 36 अध्याय. सातवा दिवस 37 ते 40 अध्याय. 9 दिवसांचे पारायण. रोजचे वाचन. पहिला दिवस 1 ते 6 अध्याय. दुसरा दिवस 7 ते 11 अध्याय. तिसरा दिवस 12 ते 16 अध्याय. चौथा दिवस 17 ते 21 अध्याय. पाचवा दिवस
22 ते 26 अध्याय, 6वा दिवस 27 ते 31 अध्याय, 7वा दिवस 32 ते 35 अध्याय, 8वा दिवस 36 ते 38 अध्याय, 9वा दिवस 39 व 40 अध्याय. काही भाविक नाथभक्त साधक या पद्धतीने पारायण न करता रोज 1, 5, 10, 100 ओव्या वाचतात. काही जण रोज एक अध्याय वाचतात. काही साधक एकच ठराविक अध्याय रोज वाचतात. श्रावण महिन्यात रोज वाचन करणारेही बरेच साधक आढळतात. रोजच्या पारायणानंतर नैवेद्य दाखवून धूप दीप लावून आरती करावी. श्री गणेश, श्री शंकर, श्री दत्त, श्री देवी व श्री नवनाथांची आरती म्हणावी. मनपूर्वक नवनाथांची प्रार्थना करावी. साष्टांग नमस्कार घालावा. प्रसाद घ्यावा व उपस्थित सर्वांना द्यावा. नवनाथांची प्रार्थना. ओम चैतन्य दत्तात्रेयाय नमः. ओम चैतन्य मच्छिंद्रनाथाय नमः. ओम चैतन्य गोरक्षनाथाय नमः. ओम चैतन्य कानिफनाथाय नमः. ओम चैतन्य जालंधरनाथाय नमः. ओम चैतन्य अडबंगनाथाय नमः. ओम चैतन्य चौरंगीनाथाय नमः. ओम चैतन्य रेवणनाथाय नमः. ओम चैतन्य भर्तरीनाथाय नमः. ओम चैतन्य गहिनीनाथाय नमः. ओम चैतन्य नवनाथाय नमः. पारायण समाप्ती. महानैवेद्य. तांदूळ व मूग डाळ यांची खिचडी, घेवड्याची भाजी, हरभऱ्याच्या घुगऱ्या, उडदाचे भाजणीचे वडे, दही, ताक व जोंधळ्याची खीर, आंबील हे पदार्थ करून देवांना व नवनाथांना नैवेद्य दाखवून नातेवाईक, मित्रमंडळी यासह हा महाप्रसाद सेवन करावा. पारायण सांगतेच्या दिवशी भाजणीचे वडे जेवताना करावेत. पारायण पूर्ण झाल्यावर ब्राह्मण, सवाष्ण यांना जेवावयास बोलावून भोजन, विडा व दक्षिणा देऊन त्यांना तृप्त करावे. सोमवारी शंकरास व गुरुवारी दत्तास अभिषेक करावा. पारायण काळांतील नियम. वाचन आंघोळ झाल्यावरच करावे. भस्मलेपन कपाळावर, दोन्ही दंडांवर, हृदयाला व गुडघ्यांना करावे. वाचन मनात करू नये. मोठ्याने मध्यम आवाजात करावे. वाचन चालू असताना मध्ये काही बोलू नये. फोन, मोबाईल, टी व्ही बंद ठेवावेत. पूर्ण श्रद्धेने, विश्वासाने व एकाग्रतेने वाचन करावे. वाचत असलेला प्रसंग अनुभवावा. पारायण काळात सात्विक अन्नच सेवन करावे. मांसाहार करू नये. शक्यतोवर बाहेरचे काही खाऊ नये. ब्रह्मचर्य पालन करावे. कुठलेही व्यसन करू नये. वाचून झालेल्या भागाचे मनन चिंतन करून नवनाथ सान्निध्य अनुभवावे. शुद्ध आचरण व त्याचे पालन कायिक, वाचिक व मानसिक हे असणे आवश्यक असते. पवित्र तीर्थक्षेत्री गाणगापूर, नरसोबाची वाडी, औदुंबर, माहूर, गिरनार आदी क्षेत्री केलेले पारायण शीघ्र व विशेष फलदायी होते. फलप्राप्ती. प्रत्येक अध्यायाची फलश्रुती. अध्याय 1 संबंधवादा नाहीशी होते. अध्याय 2 धनप्राप्ती व विजय यांचा लाभ होतो. अध्याय 3 शत्रूचा नाश, वशीकरण विद्या प्राप्ती व घरात मारुतीचे वास्तव्य होते. अध्याय 4 कपट बंधनातून सुटका व शत्रूचा पराभव. अध्याय 5 घरांतील कोणालाच भूतबाधा होणार नाही व झालेली असेल तर ती नाहीशी होईल. घरात भूतांचा संचार असेल तर तो नाहीसा होईल. अध्याय 6 शत्रूच्या मनातील कपट दूर होऊन तो मित्र होईल. अध्याय 7 जन्ममरणाचा फेरा चुकेल. मोक्षप्राप्ती, व्यथा, पीडा दूर होऊन चिंतामुक्ती मिळेल. अध्याय 8 दूरदेशी गेलेला मित्र, नातेवाईक परत येईल व चिंता, व्यथा दूर होतील. अध्याय 9 14 विद्या व 64 कलांची प्राप्ती होईल. अध्याय 10 स्त्रीदोष जातील, मन निष्कपट होईल, मुले जगतील. अध्याय 11 अग्निपीडा होणार नाही, गृहदोष नष्ट होतील. अध्याय 12 देवतांचा राग जाऊन
त्यांचे आशीर्वाद मिळतील. अध्याय 13. स्त्री हत्येचा दोष जाईल व पूर्वजांचा उद्धार होईल. अध्याय 14. तुरुंगातून सुटका व निर्दोषत्व. अध्याय 15. कुटुंबातील कलह थांबतील व शांती लाभेल. अध्याय 16. दुःस्वप्ननाश. अध्याय 17. योगसिद्धी व सन्मार्ग प्राप्ती. अध्याय 18. ब्रह्महत्येचा दोष जाईल व कुंभिपाक नरकातून पितरांचा उद्धार होईल. अध्याय 19. परमानंदकारक मोक्षप्राप्ती मार्ग मिळेल. अध्याय 20. वाचनकर्त्यास मानसिक स्वास्थ्य लाभून उत्तम प्रपंच होईल. अध्याय 21. गोहत्येचे पाप नष्ट होऊन तपोलोकात जाता येते. अध्याय 22. विद्वानांना मान्य असा विद्यासंपन्न पुत्र लाभ होईल. अध्याय 23. घरात सोने कायम राहील. अध्याय 24. बालहत्येचा दोष जाऊन मुले सुखी होतील. अध्याय 25. शाप बाधणार नाही, मनुष्य जन्म मिळेल, सुंदर स्त्री व पुत्र लाभ होतील. अध्याय 26. गोहत्येचा दोष जाऊन मुले शत्रुत्व करणार नाहीत. अध्याय 27. हरवलेली वस्तू व गेलेला अधिकार परत मिळेल. अध्याय 28. सेवाभावी व गुणवान स्त्री मिळेल. अध्याय 29. क्षयरोग नष्ट होईल व त्रिविध तापांतून सुटका होईल. अध्याय 30. चोरी होणार नाही. अध्याय 31. शाबरी मंत्राचे कपटी प्रयोग वाचणाऱ्यावर होणार नाहीत. अध्याय 32. गंडांतर जाऊन आयुष्य वृद्धी होईल. अध्याय 33. धनुर्वात होणार नाही, झालेला असल्यास बरा होईल. अध्याय 34. वाचनकर्त्यास कार्यसिद्धी मिळेल व तो यशस्वी होईल. अध्याय 35. महासिद्धी लाभ व 42 पिढ्यांचा उद्धार होईल. अध्याय 36. साप व विंचू बाधा होणार नाही व झाली असल्यास बरी होईल. अध्याय 37. दुश्चितपणा व दुश्शीलता नष्ट होऊन विद्याप्राप्ती होईल. अध्याय 38. हिवताप, नवज्वर व इतर ताप नाहीसे होतील. अध्याय 39. युद्धात विजय प्राप्त होईल. अध्याय 40. परिसाप्रमाणे व कामधेनूप्रमाणे सर्व इच्छा पूर्ण करणारा असा हा अध्याय आहे. संपूर्ण पोथी वाचल्याचे पुण्य प्राप्त होऊन पुत्रपौत्र, धनधान्य, संपत्ती, यश, मानसन्मान, चिंताविरहित, भांडणे, त्रास यापासून मुक्त जीवन श्रद्धेने वाचणाऱ्या भाविकास देणारा असा हा अध्याय आहे. पूर्ण श्रद्धेने व भक्तिभावाने नवनाथांना शरण जाऊन केलेल्या पारायणाने दिव्य अनुभव नक्कीच येतात व इच्छित फलप्राप्ती होते. तशीच सर्व भाविक, सर्व साधक आणि सर्व नाथभक्त यांना ती हो अशी नवनाथ चरणी प्रार्थना करतो.